तर चला निघूया गणपती बाप्पा मोरया. तर नमस्कार मंडळी, मी रोहित शिंदे तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज गाडीवरून व्हिडिओ स्टार्ट केले कारण उशीरचा झाला आहे. आपल्या थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपल्याला कुठे जायचं आहे. आज आपल्याला जायचं आहे अलिबागला. तर आपला एक मित्र आहे चेंबूरचा, तर तो पण येणार आहे. बघूया अजून कोण येत आहे, कोण कोण जमत आहेत. जमायचा पॉईंट ठरला आपला भेटायचा चेंबूरला. बघूया किती जण येणार आहेत. तर चला, तुम्हाला हा एक अनुभव, वेगळा अनुभव पाहायला मिळणार आहे माझ्यासोबतचा बाईक राईडचा. बघूया चला, असंच मध्ये मध्ये भेटत राहू. बघूया आता हे चेंबूरला गेल्यावरती कोण कोण आपल्याला भेटणार आहेत. तर चला, हे बघा मुंबईमध्ये एकदा पावसाची सुरुवात झालेली आहे. सकाळ सकाळ पाऊस पडलेला वाटतं इकडे. आमच्या इकडे कमी पडलाय, वडाळ्या साईड, दादर साईडला. चेंबूर साईडला इकडे पडलाय पाऊस. रस्त्याला पाणी दिसतंय. पडला बाबा एकदाचा पाऊस. पाऊस पाऊस मुंबईकर वाटच बघतोय पावसाची. पाण्याची कमतरता आहे, गरमी पण होतीये. बघूया मित्र चेंबूरला थांबलाय का आलाय का बघूया. तर आला असेल तर बरं होईल. आता आपल्याला त्याची वाट बघायला लागणार आहे येईसपर्यंत. तर चला बघूया कुठे दिसतोय काय. कुठे दिसत तर नाहीये. थांबूया इथेच, बघूया वाट बघूया त्याची. खूप वेळ वाट बघितल्यानंतर आपला मित्र आलेला आहे. तो आपल्यासोबत आहे नाही अलिबागला. तर आता निघूया, लेट पण झालं आणि पाऊस पण पडतो आहे बघा. पाऊस पण पडतो सकाळ सकाळ. तर मस्त पावसाचा अनुभव घेत जाऊया. तर चला निघूया अलिबागला. ते पण अलिबाग दोघंच जण आहे, जास्त जण नाही, दोघंच जण आहे. चला मजा मजा करत जाऊ, हळूहळू आरामात जाऊ, आरामात येऊ. आरामात येऊ. तर चला निघूया मस्तपैकी. मित्र पण आलेला आहे. आता आता भेटू, मस्त पाऊस पण पडतोय. चला, मित्रांनो पाऊस पडतोय, कॅमेरा वरती पाणी येणार आहे. बघूया कसे काय व्हिडिओ येत आहेत. अजून आम्ही चेंबूरमध्येच आहे. निघायला उशीर झालाय कारण पाऊस पडत होता सकाळपासून, त्याच्यामुळे. तर चला जाऊ आता मस्त सावकाश सावकाश. आम्हाला एक 390 ॲडव्हेंचरवाला सोलो रायडर भेटलाय. मित्र त्याशी बोलत होता. हा बघा, मित्र त्याशी बोलत होता. .390 KTM ॲडव्हेंचर 390. भाई एकदम मस्त बाईक आहे राईडसाठी. आणि मित्राकडे KTM आहे आपल्या. भेटूया असंच. पाऊस पडतोय त्यामुळे हळूहळू जाणार आहे कारण पहिलाच पाऊस आहे. बाईकचे स्लिप बिप होते, त्याच्यामुळे हळूहळू जाणार आहे आपण मस्तपैकी. काय बोलत होता, काय बोलत होता. अच्छा, हे काहीतरी मॅटर झालेला आहे. अच्छा, ट्रक पलटी, काहीतरी पलटी झालाय.
आपण आता गोवंडीला आहो. गोवंडी मेट्रो स्टेशनच्या खालीच आहो. पिकअप आहे का ट्रक आहे? बहुतेक ट्रक पलटी झालाय. ट्रक आहे ट्रक पलटी झालाय मित्रांनो. पहिलाच पाऊस आहे. गाड्या सावकाश चालवा. हा बघा मित्रांनो, ट्रक पलटी झालाय. बहुतेक दुधाचा असावा, कारण फ्रीजरवाला वाटतोय. खतरनाक एकदम. मित्रा, पहिल्या पावसात विषय हार्ड झालाय. आपण पण मित्र चौकातच जाणार आहे. लावला पाहिजे होता मोबाईल. हा, काढले चालेल. आपण पण मित्रांनो चौकातच जाणार आहे, कारण पहिलाच पाऊस आहे. टायर स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे आपण पण हळूहळू जाणार आहे. चला, आता आपण पोहोचू थोड्या वेळात वाशी टोल नाक्याला. वाशी ब्रिज क्रॉस करू. तर भेटूया असंच मध्ये मध्ये. चला, मस्तपैकी राईड होणार आहे आपली, पावसातली पहिलीच. आम्ही निघालो आणि पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून बारीक बारीक पडतोच आहे, थांबतच नाहीये. आई फुल मच्छा होतोय आपला मित्र. हा बघा, फुल रायडर आहे. बघा, जसं वाशी सोडलंय तसं पाऊसच गायब आहे. इकडे पाऊसच पडलाय ना, इकडे कडक ऊन पण पडतंय मस्त वेगळी. ऊन पण पडलंय इकडे. फक्त पाऊस वाटतं मुंबईकरांसाठीच होता. फक्त मुंबईमध्ये पाऊस पडतोय. वाशी सोडला आणि काहीच नाही. इकडे ते एक पावसाचा थेंब पण नाही पडलाय. कडक ऊन आहे. ते आता पुढे पण नसला तरी बरं होईल, असलं तरी बरं होईल. चला बघू. पाऊसच नाही इकडे, पाऊसच नाही काय. आता आम्ही पनवेलला थांबलेलो होतो नाश्ता करायला, आणि आमचा नाश्ता पण आलेला आहे. डोसा आणि मेंदूवडा. मस्तपैकी नाश्ता करूया आणि पुढचा प्रवास करू. मध्ये मध्ये भेटू आपण. आणि ट्रायपॉड आलेला नाही. चटणी भावानं मागवलं. आणि या भावाचं आहे ना, इन्स्टाला चॅनल आहे राईड विथ राणे. त्याला नक्की फॉलो करा इंस्टाला. तिची फॅमिली पण मस्त आहे. 16,000 झाले ना. नमस्कार. 16,000 17,000 व्हायला आले. 200 बाकी 17 झालं. तर लवकरात लवकर करा. चॅनलचं नाव सांग परत तुझं. माझ्या चॅनलचं नाव राईड विथ राणे. सर्च करा. हा मेन्शन करेल, याच्या मेन्शनवरून मला फॉलो करा. मी आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनमध्ये याची ID मेन्शन करतो. तिकडनं त्याला जरा फॉलो करा. मला सपोर्ट करा, फुल सपोर्ट. 20,000 करा लवकर. 20,000 करा लवकर. एक त्याच्या पार्टीचा पण आपण ब्लॉग बनवू पाहिजे. चला, नाश्ता वगैरे करूया, मग पुढचा प्रवास चालू ठेवला. या नाश्ता करायला. नाश्ता करायला या फटाफट. चला, नाश्ता करू, पुढे भेटू. तर आता आपला नाश्ता मस्तपैकी झालेला आहे. आता निघूया पुढच्या प्रवासाला. बघा, वाजले किती, 9:30 झाले मस्तपैकी. 9:30 वाजलेत. निघूया. पुढे मध्ये मध्ये भेटतच राहू. जे काय आहे ते प्रवास दाखव माझा राईडचा. अलिबागला मी पहिल्यांदाच चाललोय. बघूया. चला. माझा तर पहिल्यांदाच आहे. बघूया आता. मित्र वाटतंय धावून आलाय 1-2दा. तर बघूया आता कसं काय होतंय. मस्तपैकी. सर, आता आपण लागलोय मुंबई गोवा हायवेला. मुंबई गोवा हायवेनेच जाणार आहे.
मग पेनच्या नंतर एक राईड आहे ब्रिज खालून, तर बघूया, दाखवतो मी तुम्हाला. बघा मित्र, बोल भाई, KTM घेऊन मजा होतोय. एकदम भारी वाटतंय. दोघच जण आहे त्याच्यामुळे काही एवढं हे नाही. अजून एक दोघं जण असते तर अजून मजा आली असती. दोघं तिघ जण ग्रुपनीच मजा येते ऍक्च्युली राईडला, पण आम्ही दोघं आहे तर जरा मजा करत जाऊ अजून थोडी, कारण दोघच जण आहे. मागे पुढे मस्त वेगळी जाऊ. चला भेटूया आताच पुढे. आता आपण पोचलोय, कारण पक्षी अभयारण्य आहे तिकडे पोचलोय. जाऊया मस्त वेगळी. पावणे 10 झालेत, कारण मित्र पण आपला मागेच आहे. हळूहळू चाललोय, जास्त पण काय फास्ट नाही आहे, कारण तिकडे जाऊन पण आपल्याला मजाच करायची आहे. दोघंच आहोत तर जी काय मजा करू ती तुम्हाला बघायला भेटेलच. तर खूप दिवसापासून माझा तर प्लॅन होताच की कुठेतरी राईडला जायचं, तर फायनली मित्राचाच प्लॅन आहे. तर चल बोललो, मी पण येतो. पण घरी बसून कंटाळा येतोय मला पण. मस्त आता चाललोय, फर्स्ट टाइम चाललोय, बघूया कसं काय होतंय. तसे एवढं पण ट्रॅफिक वगैरे काही वाटत नाही आहे. आम्ही तर थोडं लेटच झालोय. लवकर सकाळी पाऊस पडत होता त्याच्यामुळे थोडं लेट झालं. बघितलं असेलच, मुंबईमध्ये पाऊस पडतो, इकडे पाऊसच नाही गावाला. गाव साईडला मुंबईच्या बाहेर पाऊस होता. खाली वाटतं मुंबईकर बोलत होते पाण्याची टंचाई झाली आहे, तर मस्त पाऊस पडला तिकडे. गावाला पडतो काय माहिती नाही, फोन नाही गेला गावाला सकाळ सकाळ. जर पडत असेल तर बरं, कारण तिकडे शेतीची कामं राहिली आहेत, पेरणी झाले पण पाऊस नाहीये, असा विषय झालाय. बघू आता पाडलाय काय, मी तुम्हाला नंतर अपडेट देईनच. ह्याच्यानंतर राईट आहे ना, ह्याच्यानंतर राईट आहे ना, ब्रिज उतरल्यावर 1 किलोमीटर. ऐका मंडळी, मुंबईच्या मस्तपैकी ब्लूटूथ मध्ये गाणे लावलेत आणि फुल आराम के साथ चाललोय अलिबागला. आता आपण वळखड सोडलंय, वळखडच्या पुढे आलेलं आहे, आणि बघा तिथून आहे ते राईटला जायचं आपल्याला खालती. तिथून मग ब्रिज खालतून जायचं आहे. बघा इथे वरती बोर्ड पण लावलंय, अलिबाग टू लेफ्ट, सॉरी लेफ्टला आहे, लेफ्टतून खाली उतरायचंय, मग तिकडून जायचं आहे. तसा मॅप लावलेला आहे, मी तर पहिल्यांदा चाललोय, तरी पण मित्राने मॅप लावलाय. हो का, इथून हा मुंबई गोवा हायवे, वडकडच्या पुढून डायरेक्ट लेफ्ट आहे. लेफ्ट मारल्याच्या नंतर ब्रिज काढून आपल्याला परत राईट मारायचं आहे. ब्रिज खालून परत आपल्याला राईट मारायचं आहे, मग आपण जाऊ अलिबाग. तरी तिथून जवळपास 1.5 तास दाखवत आहे. इथून नॉर्मल आम्ही तरी पण नॉर्मल स्पीडला चाललोय 60-70च्या. हे बघा इथे लिहिलंय अलिबाग, आणि मुरुड राईटला आहे आणि लेफ्टला वडकर आहे, आणि आपला मुंबई गोवाचा ब्रिज आहे त्याच्या खालूनच आहे राईटला जायला. तर चला जाऊया.
अलिबागच्या दिशेने. गाड्यांची हालत बघा काय झाली आहे. हे बघा गाड्यांची हालत बघा काय झाली आहे. सकाळी मस्त वॉश करून आणलेली, आता हालत बघा काय झाली, पूर्ण रंगून गेली आहे. तर चला निघूया, जाऊया आपल्याला. हा हा मग डायरेक्ट पार्टी जर असता ना कोण रंगला असता. तर चला जाऊया. पुढे मामा लोक वाट बघतात वाटतं आपली. चला. इकडून राईटला अलिबाग आहे, लेफ्टला वडखळ आहे. चला अलिबागच्या दिशेने. बरं वाटतंय जरा. त्या गाव सारखेच रस्ते आहेत, काय एवढं वाटत नाही. रोड चांगले आहेत बऱ्यापैकी तरी, एकदम मस्त. बघा आम्ही आतमध्ये आलो होतो, अलिबागच्या इकडे चाललोय. पाऊस बघा, पाऊस बघा कसा पडायला लागलाय. मुंबईत निघालो तेव्हा मुंबईत पडत होता, आता पोचतोय तर इकडे अलिबागलाच पडतोय. ट्रॅफिक पण इकडे आहे. पाऊस बघा कसा पडतोय एकदम. आता मोठा येतोय वाटतं, बहुतेक मोठा येतोय पाऊस. बारीक आहे, भिजलेला पूर्ण आहे बघा. पाऊस किती पडतोय, आता स्टार्ट झालाय. आम्ही अजून पोचलो पण नाहीये. झाड कुठे आहे, खाली उभा राहिलाय. बघूया. अच्छा हा, भिजेल. हे बघ इकडे पाऊसच नाही पडत आहे, इकडे सगळं सुक आहे. मध्येच पाऊस पडत होता. काय यार, पूर्ण भिजवला. मोठा पाऊस होता तसा, लगेच रस्ता पण भिजलेला, आम्ही पण भिजलेलो. पुढे पाऊसच नाहीये, काय चाललंय यार.
पावसाचं. मधीच येतोय मधीच जातोय. पाऊस अजबच आहे भाई. काय गेला. बघा मस्त घाट रस्ता लागलाय आता. एकदम भारी वाटतंय. आणि बाईक चालायला पण त्यातून मजा येते कारण रोड पण तसा खाली आहे. मागाशी थोडं ट्रॅफिक होतं. आता रोड पूर्ण खाली आहे तसा. एवढं काय हे नाही, गाड्या पण नाही तसं. फक्त घाट रस्त्याला गाडी सांभाळून चालायला लागते. एकदम आरामात. मित्र पुढे गेला आपला कारण मला थोडं मागे ट्रॅफिक लागलेलं त्याच्यामुळे. आम्ही आता पोचलोय अलिबाग बीचला. मस्त गाड्या पार्किंग केलेल्या इकडे एकदम पुढे. हे बघा मस्त की बाजूबाजूला गाड्या पार्क करतोय. जाऊया आता अलिबाग बीच फिरायला. कसं वाटलं. मस्त वाटलं. ऊन तर काय एवढं नाही पण आता लागायला लागलं ऊन. आता गरम व्हायला लागलंय. हा पाऊस मध्येच पडत होता मध्येच नाही पडत होता. इथून अच्छा पुढे आहे का. हा हा